अच्छा चल रहा है लेकिन और क्वालिटी बढ़ाने का अपने को क्वालिटी और बढ़ाने का है। तो 4K छोड़ो 4K 180p नहीं 2160p 60 छोड़ो मेरे को और बढ़ाने का है। देखो क्लियर देखो परंतु सामन्याला सुरुवात होते दोन्ही सलामीचे फलंदाज हिटमॅन रोहित शर्मा 102 धावा आणि शतक झालेलं आहे. पार्टीची व्यवस्था झालेली आहे. 15 नंबरच्या दिशेने मला जायचं आहे पार्टी करण्यासाठी. सामन्याला सुरुवात आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज स्ट्राईकला असणार ते अमय नॉन स्ट्राईकला राहुल. आणि पार्टी जर कोणाला हवा असेल तर 9702435500 हा नंबर आपण जाऊ शकता. या नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला रोहित शर्माने सेंचुरी मारल्याबद्दल तुम्हाला पार्टी दिली जाईल. चला सामन्याला सुरुवात. त्या दरम्यान सलामीचा षटक हातात आहे तो गोलंदाज किरण. पहिला चेंडू घेऊ किरणाचा. चांगला चेंडू आणि तेवढंच चांगला खेळून आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निर्धावाचा चेंडू पहिलं षटक बॉलिंग पावलं षटक हातात आहे ते म्हणजे गोलंदाज किरण. पूर्णपणे अनुभव प्लास्टिक क्रिकेटचा. दुसरा चेंडू किरण अमयच्या दिशेने पाहायला आदळा. पंचांकडे दात मागितली परंतु पंचांनी ती फेटाळली आणि मात्र धावची तोडतोय. धावचीच्या स्वरूपात पहिला झटका असतोय खानवी संघाला. उलटा बॅटीने फटका मारला. रोहित लवकरात लवकर फलंदाज पाठवायचा. जास्त उशीर करायचा नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जरी आपण पाहिलं तर केवळ 30 सेकंदात फलंदाज खेळपट्टीवर येतो आणि त्यांचं पॅव्हिलियन आणि आपलं पॅव्हिलियनचं जर अंतर पाहिलं तर खूपच जास्त आहे. तर आपण 15 ते 20 सेकंदात मैदानात आलं पाहिजे. आता मात्र निलेश खेळपट्टीवर अमयाची जागा भरून काढणे. त्या दरम्यान तिसरा चेंडू किरणाचा. चांगला चेंडू खेळून काढतोय. सन्मान दिला त्या चेंडूला. स्वतःच गोलंदाजी आणि स्वतःच क्षेत्ररक्षण. निर्धाव असा चेंडू जातोय. आता चांगला चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी ती फेटाळली. निर्धाव असा चेंडू. पुढचा चेंडू घेऊन किरण पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र टप्प्यावरून थोडासा बाहेर जात आहे. पंच विरू यांनी हा वाईट घोषित केला. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने सुरुवात होत आहे खानवी संघाची. 4 चेंडू पहिले हाताळले गेले होते. 4 चेंडू निर्धावाने त्या एक धावचीचा फलंदाज बाद झाला होता तो म्हणजे अमय. पाचवा चेंडू घेऊन सूर्यकाचा फटका उंच गेलेला. पाहिजे झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र टिपला जात आहे. चांगला झेल टिपला जात आहे. तो क्षेत्ररक्षक ओंकारांनी चांगला झेल टिपला गेला. षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉलिंग पॉवर षटक होत परंतु फलंदाज मात्र बाद झाला. आता मात्र ओंकाराची जागा भरून घेण्यासाठी मैदानात येतो मितेश. शेवटचा चेंडू
नितेश पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. जर विचार केला 2 फलंदाज बाद झाले. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डीप विकेटच्या दिशेला झेल गेला. शेवटचा चेंडू घेऊन किरण चांगला चेंडू खेळून काढला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकानंतर धावसंख्या होत आहे 1 धाव आणि 1 गडी बाद. चांगल्याच रीतीने षटक हाताळला गेला आणि ती एक सुद्धा धाव ती गेली होती, ती म्हणजे वाईटच्या स्वरूपात. 2 गडी बाद झालेले आहेत. 1 धावचीत आणि 1 गडी बाद मात्र गोलंदाजाला आणि 1 धावचीत असे 2 गडी बाद. गोलंदाज चेतन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय. पंचांचा तर विचार केला एका साईडला वीरू दुसऱ्या साईडला ओंकार, दोन्ही तटस्थ असे पंच. क्रिकेटच्या विभागात जर म्हटलं गोलंदाजी फलंदाजी आणि पंचांची भूमिका तिन्ही साकारतात. एक मोठं नाव महान विभागातील. पहिला चेंडू घेऊन थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पाहायला मिळतोय वारंवार यष्टीरक्षकाकडनं. पहिला चेंडू फेस केला आणि पहिल्या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच चांगला झेल टिपला जातो ओंकाराच्या कडनं काव कॉर्नरच्या दिशेला. फलंदाज मात्र बाद. खरंच खेळ म्हणता येणार ती खानवी संघाकडनं आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि 2 गडी बाद झाले होते. काहीच गरज नव्हतं. एकेरी धावांवर भर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता, परंतु प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपला गडी गमावतोय. आता मात्र दिवा फलंदाजी मैदानात पहिल्या चेंडूवर आपला गडी मिळवतोय तो गोलंदाज चेतन. चांगलाच मारा षटपच पद्धतीचा मारा होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाज मात्र बाद झाला. डावकुऱ्या हाताचा फलंदाज खेळपट्टीवर. एक यशस्वी चेंडू, पहिलाच यशस्वी चेंडू नंतर दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज चेतन. चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला टोळला. हवेत गेला होता चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाच्या खूपच पुढे पडला. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पडला हा चेंडू आणि 1 धावा. आता मात्र पहिली धाव फळीच्या साह्याने येत आहे. ते खानवी संघाचं खातं उघडलं तर देवा यांनी. धाव संख्या होते ती 2 आणि गडी बाद होत आहेत ते 3 आणि चेंडू झाले ते 8. प्रथम फलंदाजी करताना खानवी संघ. आता मात्र स्ट्राईक वर येतो फलंदाज मितेश. तिसरा चेंडू घेऊन चेतन मितेशच्या दिशेने लो फुलटच पद्धतीचा चेंडू आणि सूर्य कसा फटका पाहायला मिळाला. काय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. चौकार, चौकार क्रमांक 1 या इनिंग मधील. पहिला की कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे त्याच्या डोक्यावरनं हा खेळून काढला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेला 4 धावांकरता. सुरेख कसा फटका. धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या होते ती 6 धावा. आता मात्र हा चेंडू टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंच ओंकार नाईक यांनी अवॉइड घोषित केला. 1 अवांतर धाव. धाव जाते जर्सी क्रमांक 7 भारताचा महान असा कर्णधार MS धोनी, महेंद्रसिंग धोनी धाव फलकावर पाहायला मिळतोय आणि आपले पंच सुद्धा MS धोनीचे चाहते आहेत. त्या दरम्यान आता मात्र लेग साईडच्या दिशेला खेळून काढलाय. 1 धाव
हलक्यात आणि चांगलीच खेळी मितेशांची जर म्हटलं गेलं तर गडी गेले तर एक चौकार आला होता, त्यानंतर एक अवांतर चेंडू आणि हलक्यात एक धावा खेळून काढतोय आणि धाव फलकावर जातात ते 8 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. या षटकातील 5वा चेंडू घेऊन चेतन आता मात्र स्ट्राईकला येत आहे. तो देवा लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळत आहे खंडू संघाकडनं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता, शक्तीश पैसा मारा करतोय परंतु चेंडू आणि पैसा काही संपर्क होत नाहीये. खराब खेळी पाहायला मिळते ती देवा ह्याच्याकडनं. प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू जात आहे मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर 8 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना खानपूर संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू आता मात्र पंच ओंकारांनी हा वाईड घोषित केला. एकानंतर धावसंख्या होते ते 9 धावा. 8 धावा देतोय आपल्या षटकामध्ये. 5 चेंडू झाल्यात आणि 5 चेंडू मध्ये 8 धावा दिलेल्या आहेत. पुढचा चेंडू चेतन देवाच्या दिशेने. पुन्हा एकदा एक अवांतर धाव संख्या होते 10 धावा. सचिन रमेश तेंडुलकर धाव फलकावर पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज तसंच तिसऱ्या पंचाद्वारे बाद दिला जाणारा फलंदाज म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करताना खानपूर संघ 10 धावा आणि 3 गडी बाद. कोणाला हवायत? अरे आणि सांगितलं कोण होता? मोहित होता. मोहित किती आणले? 4 आणले. एक सर्वेश होता. मोहित होता. त्याला देख. ए मोहित एक हसले डेगे. नाही ना वडापाव. वडापाव मला एक दे. दिला. हां मला किरण वैयक्तिक दुसऱ्या संघाचा तिसरा लढत पहिला चेंडू पंचांकडे दात मागितली. पंचांनी ती फेटाळली. धावचीची संधी होती परंतु खराब थ्रो तिकडे पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडनं. निर्धाव चेंडू सध्या 7 चेंडू हाताळल्यात आणि 7 चेंडू मध्ये केवळ 1 धाव, ती सुद्धा अवांतरच्या स्वरूपात पाहायला मिळाली ती किरण यांच्या गोलंदाजीमध्ये. दुसरा चेंडू लोअर फुल टॉसचा पद्धतीचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेला खेळून काढलं. चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार यांच्याकडनं. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईक वर येत आहे तो देवा. किरण पुढचा चेंडू देवाच्या दिशेने. चांगला चेंडू बॅटची कला घेतोय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावला भारताचा सुपर युवराज सिंग सिक्सर किंग. बोलणार होता सुपर निघालेला आहे खाता. चौथा चेंडू चांगलाच खेळून काढलाय. 1 धाव. आता मात्र चांगलीच खेळी साकारतोय देवा.
एकरी धावांवर मात्र भर घेतोय. निर्धाव चेंडू येण्यापेक्षा एक धाव येणं खूपच चांगली बाब असते. आपल्याला जर ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहायची असेल तर 6 सीटर स्पोर्ट्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकतो. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून 4K मध्ये आपण पाहू शकतो. आता मात्र पंचांकडे दाद मागितली, पंचांनी ती स्वीकारली आणि फलंदाज मितेश मात्र पायचीत होतोय. चौथा झटका खानबी संघाला मितेशच्या स्वरूपात जर आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये प्लम स्टंप मध्ये सापडला गेला तो फलंदाज. वंटू गो 13 झेल घेण्याची संधी होती परंतु धावचीची संधी परंतु तीही सुद्धा हुकते. 3 षटकाची समाप्ती झाल्या. षटकानंतर धावसंख्या होत आहे ती 14 धावा आणि 4 गडी बाद. थोडं क्षेत्ररक्षेच्या पुढे पाहिलं जर आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये 6 सीटर्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच जोया. जर तुम्ही कुठेही असेल ही स्पर्धा बघायची असेल तर 6 हिटर स्पोर्ट्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 4K च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकतो. खरोखरच चांगलाच मारा. 2 षटकामध्ये 5 धावा आणि 2 गडी बाद मिळत होतो गोलंदाज किरण. आता मात्र पालघर जिल्ह्यातील एक गोलंदाज चैतन्य चला चैतन्य पाहूया कशा रीतीने गोलंदाजी करतो. ज्या पद्धतीचा मारा आपण पाहिलं किरण यांनी केला होता. 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये केवळ 5 धावा आणि 2 गडी बाद मिळवले होते. पहिला चेंडू विराच्या दिशेने लोअर फुलटॉसचा चेंडू आणि तिकडे मात्र आश्रय यांच्याकडनं क्षेत्ररक्षण संघाचा कर्णधार मात्र आपलं योगदान देताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगलंच क्षेत्ररक्षण. आता मात्र स्ट्राईक वर येतो तो देवा. चांगला चेंडू ब्लॉकलचा चेंडू होता. चांगला खेळून काढतोय. 1 धाव घेण्यात यश येत आहे. धावसंख्या पुढे सरसावतोय 16 आहे. या धावसंख्येवर पोहोचतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात. ते गेले लक्षात नाही राहिलं मला. नंतर मी आवाज दिला तेवढंच लगेच निघून गेले. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र हा अवांतर चेंडू हाताळतोय तो गोलंदाज चैतन्य. धावसंख्या जाऊन पोचतोय ती 17. या धावसंख्येवर थोडस मला वाटतं नाखुश होताना संघाचा कर्णधार आश्रय. आता मात्र रोहित शर्मा आपल्या तंबूत परतताना
एक मोठा फटका मारण्याच्या नादात झेल बाद होतोय आणि चांगला झेल तिकडे टिपला गेला. पुन्हा एकदा कव्वांतर चेंडू हाताळतोय. निश्चितच जर आपण झेल पाहिलं तर मोठं योगदान आदिल रशीदचं त्या गडामध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावर विराट कोहली 18 नंबर. आज काहीच करता आलं नाही भारतीय संघासाठी, केवळ 5 धावा करून बाद झाला. आता मात्र चेंडू टाकण्यात यश येत आहे. ते गोलंदाजाला निर्धावाचा चेंडू जातोय. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या चौथ्या षटकातील. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज चैतन्य विराच्या दिशेने फुलटॉस चेंडू. चांगला चेंडू निर्धाव असा एकदा माफ करा. आता मात्र नॉन स्ट्राईक खेळाडूच्या अंगाला लागला चेंडू आणि 1 धाव घेण्यात यश येत आहे. 5 बॉल झाले. लास्ट बॉल आहे ना, लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या असेल ते 20 धावा. शेवटचा चेंडू चैतन्य विराच्या दिशेने कोच करताना सूर्यकसा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार क्रमांक 1 या इनिंग मधील पाहायला मिळतोय. तो विराजाच्या फळीतून पॅरलल शॉट पाहायला मिळाला. 6 धावांकरता आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला सीमा रेषेच्या बाहेर पडला. आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा षटक हाताळला जाणार आहे. धावसंख्या 26 धावा. आता मात्र 24 चेंडू आणि 26 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 5वं षटक हातात आहे. तो गोलंदाज चेतन. बॉलरला बघायचं 1 ओव्हर टाकले ना त्यांनी असं. बॅटिंग बाबतीचे षटक 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. या बॅटिंग बाबतीच्या षटकात मोठी धावसंख्या उभारतात का खानवी संघाचे फलंदाज तर आपण पाहिलं तर कालपासून आपण सामने पाहतोय. पहिल्या सुरुवातीच्या 4 षटकामध्ये कमी धावा होत आहेत, पण त्यानंतर मात्र पुढच्या 2 षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारत आहेत. यापुढचे जे सामने होणार आहेत पुढचा सामना खेळला जाईल फ्रेंड्स 11 विरुद्ध मंगलमूर्ती. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मंगलमूर्ती विरुद्ध फ्रेंड्स 11. चेतन पहिला चेंडू घेऊन देवच्या दिशेने. पहिला चेंडू लेग एस्टच्या बाहेर. पंच वीरू यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या ही पुढे सरसावत आहे 27 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये चांगलंच नियंत्रण ठेवलं होतं, परंतु चौथं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. ते गोलंदाज चैतन्य यांच्याकडनं शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता. चांगलाच फटका पाहायला मिळाला तो विराज यांच्या फळीतून. पहिला चेंडू पुन्हा एकदा 1 अवांतर धाव. धावसंख्या पुढे सरसावला 28 धावांवर. चांगलंच आयोजन आपण पाहतोय. श्री गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ आठवण मित्राची अनिकेत परशुराम गुरव उर्फ बबन ह्याच्या स्मरणार्थ माईमचा लाडका चषक 2025 चांगलं सहकार्य आपण पाहतोय. अवॉर्ड बिल्डर्स तसेच मृदुंगाचार्य नारायण कोऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटी आणि एकविरा इंटरनेट. पुन्हा एकदा पहिला चेंडू. आता मात्र खूपच बाहेर आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. तिकडे
देव आणि विराज यांच्यामध्ये एक चौटी धाव बाईकच्या साह्यातून 1+1 अशा 2 धावा मिळतात. या चेंडूवर धावसंख्या पुढे सरसावली आहे. 30 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहे. म्हटलं होतं कालपासून आपण जर पाहिलं सुरुवातीची 4 षटक नियंत्रण ठेवलं जात आहे, त्यानंतर मात्र मोठ्या धावा उभारल्या जातात. जर विचार केला रायझिंग ब विरुद्ध समर्थ ब यामध्ये जो सामना झाला होता, रायझिंग ब संघाच्या सुरुवातीच्या 4 षटकामध्ये केवळ 17 धावा आणि 7 गडी बाद होते. त्यानंतर मात्र 6 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा गेल्या आणि 57 धावांचं आव्हान ठेवलं होतं. शेवटच्या 2 षटकामध्ये 36 धावा कुठल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा पहिला चेंडू, आता मात्र विराजच्या दिशेने पुन्हा एक अवांतर धाव, सलग 4था अवांतर चेंडू हाताळतोय. पंच वीरे यांनी वाईट घोषित केला. एक धावसंख्या पुढे सरसावली 31 या धावसंख्येवर. तर विचार केला 26 धावा होत्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र पहिला चेंडू हाताळतोय आणि पहिला चेंडू हाताळण्यासाठी 5 धावा खर्च करतोय तो गोलंदाज चेतन. पुन्हा एकदा सज्ज, आता मात्र चांगला चेंडू हाताळतोय. निर्धावाचा चेंडू पाहायला मिळतोय. 4 अवांतर चेंडू नंतर मात्र एक निर्धाव चेंडू हाताळतोय तो गोलंदाज चेतन. बॅटिंग पावल्याचं षटक एक महत्वाचं षटक जर विचार केला तर फलंदाजी संघासाठी. दुसरा चेंडू चेतन यांचा. पुन्हा एकदा एक अवांतराचा चेंडू हाताळतो. एक निर्धाव चेंडू नंतर पुन्हा त्याच दिशेने गोलंदाजी करतो तो गोलंदाज चेतन. 6 अवांतर धावा आल्या, 5 वाईटच्या स्वरूपात आणि 1 बाईकच्या स्वरूपात पाहायला मिळतात. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडनं राईटचा मोर्चा मारा करतोय. 8 पावलांचा रनअप विराजच्या दिशेने कूच करताना. हा चेंडू टपावरून खूपच उसळी घेतली आणि एक चोरटी धाव बाईच्या स्वरूपात पंच वीरेंद्र यांनी अनव घोषित केला. 1+1 अशा 2 धावा आणि फ्रीडचा चेंडू असणार आहे. धावसंख्येला ती 34 धावा. पुढचा होणारा सामना फेंडसिलेवर विरुद्ध मंगळमूर्ती. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांना मी विनंती करेल त्यांनी नाणेफीचा कौल उडवण्यासाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. फेंडसिलेवर विरुद्ध मंगलमूर्ती. प्रसाद आडलकर कुठेही असतील त्यांनी सुद्धा मंचाशी संपर्क साधायचा आहे. मंगलमूर्ती कॉल कर. फ्रीडचा चेंडू असणार आहे. पहिल्या या फ्रीडच्या चेंडूवर लाभ घेत आहे का फलंदाज देवा. पहिली एक सुवर्ण संधी षटकार पाहायला मिळतोय का या फ्रीडच्या चेंडूवर की गोलंदाज कमबॅक करतोय. दुसरा चेंडू चेतनांचा. आता मात्र मारण्याच्या नादात हुकले चुकले चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही, परंतु गच्चा यष्टीरक्षण त्याच्या साह्याने एक बायची धाव पाहायला मिळते. चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. खेळपट्टीच्या मधीत खूपच चपळ आपण जर पाहायला मिळत आहे तर विराज यांना जिकडे एक धाव घ्यायचा आहे तिकडे पूर्णपणे सक्षम. धावसंख्या 34 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी असलेली या बॅटिंग पॉवर प्ले मधील तिसरा चेंडू चेतन विराजच्या दिशेने. आता मात्र बॅटची कड घेतोय. चेंडू लागतोय झाडाला आणि मैदानात त्यांना एक धाव. दोन्ही फलंदाज पूर्ण करताना धाव फलकावर आता धावसंख्या होत आहे ती 35 धावा. 36 धावा माफ करा. यापुढचा होणारा सामना फ्रेंड्स 11 विरुद्ध मंगलमूर्ती. दोन्ही संघाचे कर्णधार कुठेही असतील त्यांनी त्वरित मंचाशी संपर्क साधायचा आहे. चांगलीच रनिंग मी सांगितल्याप्रमाणे विराज कडनं पाहायला मिळत आहे. धावसंख्या पुढे सरसावल्या 37 या धावसंख्येवर.
शेवटचे 2 चेंडू बाकी असतील बॅटिंग पॉवर प्ले मधील. स्लो रन गतीचा चेंडू आणि त्या चेंडूवर प्रहार केला. चौरस कट पाहायला मिळाली होती परंतु चेंडू जातो गोशांकित क्षेत्रामध्ये 1 धावान करता धावसंख्या पुढे सरसावला 38 या धावसंख्येवर. फ्रेंड्स 11 विरुद्ध मंगलमूर्ती या 2 संघांमध्ये सामना खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटची विनंती असेल नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. चेतन स्लो रन पद्धतीचा चेंडू उंच गेला होता. चेंडू उंची गाठली परंतु लांबी गाठता आली नाही. केवळ 1 धाव मिळेल. 5 षटकांची समाप्ती. आता मात्र एक छप पद्धतीची गोलंदाजी केली. पाहिलं की वेगाने टाकला तर चेंडू वाईट जात आहे. थोडस स्लो रन पद्धतीचा मारा हाताळला शेवटच्या 2 चेंडू मागे आणि 2 धावा खर्च केल्या. त्या शेवटच्या 2 चेंडू मागे 5 षटकांची समाप्ती झाली आणि धावसंख्या होती 39 धावा. पूर्ण पूर्ण बोल काय कशाला 39 बोल ना. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार कुठेही असेल त्यांनी खेळपट्टीवर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार कारण फ्रेंड्स 11 संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे. नाणेफेकीचा कौल उडवायचा आहे. व्यक्तित्व पहिला आणि संघाचा शेवटचा षटक हातात आहे तो वेदांत. पहिला चेंडू वेदांत यांचा होफ तुमच्या बाहेर पंच ओमकार यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. धावसंख्या आली ती 40 धावा. मंगलमूर्ती संघाचा कर्णधार शेवटचा कॉल करतोय. नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचाकडे यायचं आहे. आता मात्र 1 धाव घेतोय. चांगलाच चेंडू हाताळतोय तो वेदांत. धावसंख्याला ती 41 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलं होतं ते फलंदाजांना. त्यानंतर मात्र थोडासा अवांतर धावांचा भरमार पाहायला मिळाला तो सागर अशा संघाकडनं. दुसरा चेंडू वेदांत देवाच्या दिशेने. आता मात्र फक्त चेंडू आणि फैलचा काही संपर्क होत नाही. फैल मात्र फिरवली जाते आहे परंतु चेंडूचा काही संपर्क होत नाही. 4 चेंडू बाकी असतील. धावसंख्या असणार ते 41 धावा. जी धावा उभारायची होती 45 ते 50 धावा सुद्धा एक फायटिंग टोटल पाहायला मिळतं या मैदानामध्ये. तिसरा चेंडू आता मात्र थोडासा लेग स्टेजच्या बाहेर पंच ओमकार नाईक यांनी वाईट घोषित केला. धावसंख्या पुढे सरसावल्या 42 धावांवर. तिसरा चेंडू आता मात्र पुढे सरसावला आणि इकडे धावचीत घेण्याची संधी होती परंतु काही संधी घेऊ शकला नाही. बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावत आहे 43 या धावसंख्येवर. चौथा चेंडू घेऊन वेदांत. आता मात्र एक चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट. 60 धाव बायच्या स्वरूपात.
पुढचा चेंडू देवाच्या दिशेने, पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चेंडू आणि फैचा काही संपर्क होत नाही. आतापर्यंत जर विचार केला देवांनी 11 चेंडू फेस केलेले आहेत आणि 11 चेंडू मध्ये केवळ 5 धावा करतायत. शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र चांगलाच फटका लॉंग ऑफच्या दिशेला गेला. पहिली धाव घेण्यात यश आलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नॉनस्ट्राईक आणि धावचीत होतोय फलंदाज मात्र विराज. नॉनस्ट्रायकर एंडलाच धावचीत झाला. चांगलाच कॉल तिकडे पंचांचा पाहायला मिळाला. षटकाची समाप्ती, 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 45 धावा आणि 46 धावांचं आव्हान असणार आहे. पुढचं समालोचन करतील माझे मित्र मयूर तामोरे. जतीन दाभोळकर हात हालले तिथे हात हाललेत. माझा मित्र ओमकार आले.
मितेश सामोरे तोंड येते त्याला सांग त्यांच्या प्लेअरला ते असं एकदम अनाऊन्स कर मग खूपच सुरेख चेंडू टाकला जातो जातो किपरच्या हातात निर्धार चेंडू पंच विरुद्ध तांडेल खूपच सुरेख चेंडू खूपच सुरेख चेंडू जातोय तो सीमारेषा पार दुसरा चेंडू जाऊ षटकार आणि प्रेक्षकांच्या विरुद्ध जातोय तो चेंडू कोणाला न दिसता तो जातोय तो सीमारेषा पार षटकार 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 तिसरा चेंडू घेऊन तयार गोलंदाज आणि बघा बाहेर आणि हा वाईट चेंडू 3 चेंडू 7 धावा दोन चेंडू 7 धावा खूपच चेंडू जातो निर्धाव चेंडू कीपरच्या हातात खूपच सुरेख गोलंदाजी खूपच सुरेख गोलंदाजी खानगी संघाकडनं नितेश आपल्या संघासाठी पाव्यात चौथ्यात चेंडू आणि खूपच सुरेख चेंडू मारतो जातो सिंगरच्या पाय षटकार 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 आणि कृपया नंबर विनंती आहे कृपया नंबर विनंती आहे कृपया आश्रय आश्रय खांडेकर यांना नंबर विनंती आहे आपले आश्रय सगळ्या संघांना नंबर सगळ्यांनी बाहेर राहायची कृपा करावी सगळ्यांना नंबर विनंती सगळ्यांना नंबर विनंती चौथे आणि घेऊन तयार खानवी संघाचे गोलंदाज खूपच सुरेखाचा फटका जातोय डिक्लेअर दिशेने एक घेऊन करता धावसंघ झाल्याची 14 4 चेंडू संपून झालेत 3 चेंडू 5 चेंडू संपून माफ करा माफ करा माफ करा आणि जर आश्रयाने जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक लागले आणि आता झालं जेल बाद 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 आणि चार चेंडू संपून धावसंख्या गेले ती 14 माफ करा माफ करा माफ करा माफ करा माफ करा वीरेंद्र राणेल माफ करा माझे मित्र पसंत आले नाही माफ करा माफ करा एक षटक संपून धावसंख्या झालेली 14 दुसरे षटक घेऊन येत होते अमय खानमू संघाकडनं पाहूया लेफ्ट हँडेड फलंदाज लेफ्ट हँडेड पाहूया आवाक्याच्या बाहेर एक धाव धावसंख्या झाली 15
खूपच सुरेख चेंडू आणि गडी बाद. आणि विकेट जात्या खानगी संघासाठी. पाहूया कर्णधार आश्रय कोणाला पाठवतो आपल्याला. आणि आता ते अभि आपल्या संघासाठी. पाहूया तिसरी गडी तयार. गोलंदाज खूपच सुरेख टोलाच्या ऑफसाइड जरी. पाहूया 24 धाव. धाव संख्या झाली ती 16 माफ करा. अमय खूपच सुरेखाची गोलंदाजी आपल्या संघासाठी. खूपच सुरेख चेंडू. 24 धाव. पाहूया आणि सक्षम एक धाव काढून आलेत. धाव संख्या 17. तीन चेंडू 17 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी. आणि आवाक्याचा बाहेर चेंडू. निर्धार चेंडू. पॅन्डूला आला चेंडू. निर्धार चेंडू. पंच चौक. ओंकार नाईक लेग पंच विरुद्ध तांडेल. काहीच चूक नाही. धाव संख्या 17. 2 गडी नाबाद. बॉल 5 गेम तयार. आणि विकेट 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 विकेट. आणि अभि हे आउट झालेले आहेत. पाहूया कर्णधार आश्रय आता कोणा पाठवत. ओमकारला पाठवत. पाठवलं 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 पाठवलं. शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पाहूया पंच ओमकार नाईक. धाव संख्या 17. नो चेंडू. धाव संख्या झाली 18. आणि हा फीडचा चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. पाहूया ओमकार. पाहूया कसा संपर्क करतोय. शेवटचा चेंडूचा शेवटचा चेंडू. ओमकार खूपच सुरेख चेंडू जातोय किमरच्या हातात. निर्धार चेंडू.
धावसंख्या झालेली 17. 2 षटक संपून धावसंख्या झाली 17. Manta, it's too expensive. Tell him to come. If you want to speak. It's too expensive. You want to speak? You want to speak, then fuck off. कोण आहे पहिलं खूपच फटका समोर विजय पावला चोटी धाव ए जाऊ कारण धावचं मिळालं ते 18. खूपच खूपच चांगला फटका मारला राईट. अशी धाव धावसंख्या झाले ते 19. 20 माफ करा 20. खूपच चेंडू बॅट्समॅनला काही काल नाही जातो ते किपरच्या हातात निर्धारित चेंडू आणि 9चा चेंडू असणार आहे. माफ करा 9चा चेंडू असणार आहे. धावसंख्या गेली 21. स्टंपचा थर्ड एम्बर दिलाय एम्बरने. धावसंख्या झाला ते 21. थर्ड एम्बर असणार होते चिराग पाटील. थ्रोचं नाव दिलेलं आहे कृपया बघून घ्यावे. ठीक आहे. हा ठीक आहे. धावसंख्या झाले ते 21. 2 चेंडू समोर 21 धावा 3 गडी बाद. पैसे जास्त दिले. फेकीचं नाव दिलं आहे. कृपया ही नम्र विनंती आहे प्रत्येक संघांना पंचाची वादावाद करू नये. केलास तर तुम्ही काय करू शकत नाही. गडी बाद आणि हा 9चा चेंडू ऑफस्पीड असणार आहे. पंच विरुद्ध ऑफस्पीड असणार आहे. पंच विरुद्ध हँडल फ्रीड 21 धावा 21 धावा. फीड आहे का? फीड आहे. आणि हा फीडचा चेंडू पाहूया. पंकज आवाजाच्या बाहेर वाईट असणार आहे.
धाव मिळाली 22 आणि त्रिफळाचीत झाला होता, परंतु हा फीडचा चेंडू होता. फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. पुढचा आपला सामना मंगलमूर्ती विरुद्ध फ्रेंड्स 11. पुढचा चेंडू पंकज यांचा चांगला चेंडू. आता मात्र चांगलीच गोलंदाजी हातात आहे. खराब यष्टीरक्षण तिकडे 22च्या साह्याने 1 धाव. धावसंख्या तिकडे वरत आहे. धावसंख्या होते ती 23 धावा. ओके 21 नंतर नो बॉल लागलेला. पाचवा चेंडू घेऊन पंकज. ओंकार सुरेखाचा फटका. दर्शनीय स्ट्रोक चौरस कट पाहायला मिळाली होती, परंतु चेंडू जातो गोष्टांकित क्षेत्रामध्ये. 1 धावन करता धावसंख्या पोचते 24 या धावांवर. फलंदाज ओंकार चांगलाच फटका पाहायला मिळाला. आपण पाहतोय ओंकार आणि प्रणय खेळपट्टीवर सागर दर्शन संघासाठी शेवटचा चेंडू घेऊन पंकज ओंकारच्या दिशेने कूच करताना. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मागे 22 धावाची गरज असणार आहे. ते मिस्टेक झाले रे होते. तू याच्या अगोदर आला असता ना कॉमेंटेटर बघितला होता. इकडे गेला इकडे गेला इकडे गेला. 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असणार आहे सागर दर्शन संघाला जर हा सामना विजय मिळायचा असेल. बॅट सांग ना, सांग आणि जा. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. खूपच उशीर होतोय. आणखीन 2 सामने आपल्याला खेळवायचे याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. खेळाडूंनी 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असणारा अटीतटीचा सामना. गोलंदाजचं नाव सांगायचं आहे अमय. कंपल्सरी चेसिंगचे सामने असतील ह्याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. 7.3च्या सरासरीने खेळायचं असेल तर सागर दर्शन संघाला विजय मिळवायचा असेल. 18 चेंडू आणि 22 धावा. एक चुरशीची लढत आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये जर पहिल्या 3 सामन्यांचा विचार केला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला गेला होता. पहिला सामना जर आपण पाहिला तर चेतक आणि रायझिंग असंघामध्ये रंगला गेला होता. त्या दरम्यान पहिला चेंडू आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागताना पाहायला आढळला होता, परंतु पंचांनी ती दाद फेटाळून लावली. निर्धाव असा चेंडू जातोय. आता मात्र एक अवांतर चेंडू हातात आहे. धावसंख्या पुढे सरसावतोय. एकच वाईट आहे वाईट. 25 धावा होत्या. आता मात्र 17 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. अमय पंकजच्या दिशेने कूच करताना आता मात्र चांगलाच चेंडू निर्धाव असा चेंडू हाताळतोय. प्रत्येक डॉट चेंडूवर थोडस दडपण येत राहणार आहे ते फलंदाजी संघावर. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू हाताळतोय गोलंदाज अमय. चांगलीच गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं यष्टीरक्षण पाहायला गेलं तर यष्ट्यांच्या मागे विराज एक महत्वाची भूमिका.
खंडू संघाकडनं. चौथा चेंडू आता मात्र थोडा ऑब्जेक्शनच्या बाहेर पंच ओंकार नाईक यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धाव धावसंख्या पुढे सरसावलाय 26 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. आता मात्र चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आहे. निर्धाव असा चेंडू जातोय. पूर्ण षटक जर विचार केला तर आणि षटकाची समाप्ती. आता मात्र समीकरण बदलला. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग बाबलेचं षटक असणार आहे. 12 चेंडू आणि 20 धावा, 10 धावांची सरासरी ठेवावी लागणार. खरोखरच अप्रतिम अशी गोलंदाजी केली. केवळ 2 अवांतर धावा दिल्या जर विचार केला तर अमय यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये 6 चेंडू निर्धाव टाकले आणि 2 वाईटच्या स्वरूपात 2 धावा दिल्या. जिकडे समीकरण आम्हाला बदललं तर 18 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. थोडीशी चर्चा लवकर सामना सुरू करायचा आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक असणार आहे. जर या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला 2 षटक पॉवर प्लेची षटक तुम्हाला मिळतात. एक पहिलं षटक असतं गोलंदाजीचं बॉलिंग पॉवर प्ले आणि दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले. तुम्ही 2ऱ्या ते 5व्या षटकापर्यंत कधीही बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करू शकतात. जर 2ऱ्या 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये जर बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला जा नाही तर 4थं 5वं षटक मात्र बॅटिंग पॉवर प्ले दिलं जातं. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावा. पाहूया ओंकार मोठे स्ट्रोक खेळू शकतो का, आपल्या संघाला विजय मिळू शकतो का. इसका नाम भी, इसका भी नाम हमें मगाशी टाकलं त्याने. ओके म्हणजे त्यांनी पहिली वेळ टाकलं. दुसरी गोलंदाज जमा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक. दुसरं षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी. चांगलीच गोलंदाजी केली होती. 4 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंच वीरू यांनी वाईट घोषित केला. 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय. आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 19 धावांची जर विचार केला चेंडू आणि धावांचं तर 7 धावांचं अंतर. एक युवा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय खंडू संघाकडनं. पुन्हा एकदा एक अवांतर धाव, सलग दुसरी अवांतर धाव हाताळतोय. चांगलाच कॉल तेवढे पंचांकडनं पाहायला मिळतात. जर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो एका साईडला वीर तर दुसऱ्या साईडला ओंकार. एक चांगलीच जोडी मैदानात पाहायला मिळते. आता 12 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज या आधीचा जो गोलंदाज पाहिला अमय त्याने आपल्या षटकामध्ये 6 चेंडू हाताळले. 6 चेंडू निर्धाव होते परंतु केवळ 2 अवांतर चेंडू हाताळले होते. पहिला चेंडू आता मात्र त्रिफळाचित यशच्या उद्ध्वस्त करताना अप्रतिम असा चेंडू एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यू मिस आय डेफिनेटली हिट या पद्धतीचा हा चेंडू फलंदाज होता मात्र बाद. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 11 चेंडू मध्ये 18 धावा करायच्या आहेत. आता ओंकाराची जागा भरून करणे मैदानात येतोय तो चेतन. काहीच संधी नव्हती या चेंडूवर खेळण्याची. अनप्लेबल असा चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज अमय यांच्याकडनं. दुसरा चेंडू अमय आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केला. एक यशस्वी चेंडू नंतर मात्र एक अवांतर चेंडू हाताळला अमय यांनी.
चांगलाच चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळून काढला. निर्धाव असा चेंडू जातोय. माफ करा, एक धाव येतोय. 10 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावा करायच्या असतात तर 16 धावा. 2 चेंडू हाताळे गेले. कंपल्सरी चेसिंगचा सामना असेल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. तिसरा चेंडू चांगला चेंडू पायाला, पंचांकडे काही दाद मागितली नाही आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. खरोखरच चांगलाच मारा पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अमय चेतनच्या दिशेने. चांगलाच चेंडू, खरोखरच चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. एक युवा गोलंदाजाकडने एक आपलं नाव गाजवताना या स्पर्धेमध्ये लोअर फुल टॉसचा चेंडू आणि तेवढंच चांगलं कौतुक करावं लागेल तर खर्च यष्टीरक्षकाचं करावं लागेल. विराज चांगलंच यष्टीरक्षण जेव्हा फलंदाजीमध्ये आपला संघ अडचणी होता तेव्हा चांगलीच फलंदाजी केली. चांगलीच रनिंग बिटवीन द सुद्धा विकेट पाहायला मिळाली होती त्याच्याकडनं. आणि जेव्हा आपल्या संघाला गोलंदाजीमध्ये गरज होती गोलंदाजी केली. आणि आता मात्र यष्टीरक्षणामध्ये एक महत्वाची भूमिका बजावताना हा मात्र चेंडू हाफ यष्टीच्या थोडासा बाहेर निघताना पंचवीर यांनी वाईट घोषित केला. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. आपल्या 4 चेंडू मध्ये 6 धावा देतोय. चौथं षटक 12 धावा आणि 5वं षटक 13 धावा. 2 महागडे षटक ठरले होते खानमू संघाकडनं. आता मात्र त्रिफळाचीत, पुन्हा एकदा दुसरा त्रिफळाचीत होतोय. या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी, कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. युवा असा गोलंदाज पाहायला मिळतोय. अमय चेतन मात्र बाद होतोय, तंबूत परततोय. आता 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. पूर्णपणे कमबॅक करून देतो तो गोलंदाज अमय. आता मात्र फलंदाज येतोय खेळपट्टीमध्ये. मला वाटतं किरण खूपच उशिरा फलंदाजीसाठी उतरताना जर विचार केला तर मागच्या वर्षी मला वाटतं गतवर्षी जे स्पर्धा झाले होते माहीमचा लाडका चषक त्यावेळी हा कौशिक इलेव्हन संघाकडनं हा खेळाडू खेळत होता आणि सलामीला फलंदाजी यायचा. पण आता मात्र एक नौका संघ सागर दर्शनमधनं खेळताना आणि एक वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया फिनिशिंग रोल करतोय का. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची गरज असणार आहे. मला समजत नाही, माझा आवाज जात नाही की मारलेत ते कधी सकाळपासून बसलेत. रात्री पण बसलेला झोपून आल्या म्हणून. शेवटचा चेंडू अमय किरणच्या दिशेने. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. पंचवीर यांनी वाईट घोषित केला. 1 अवांतर धाव. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. गोलंदाजीचा विचार केला तर चांगलीच गोलंदाजी. एक लेग बाईज आणि एक बॅटच्या साह्याने बाकी सर्व धावा अवांतर हाताळतो तो गोलंदाज अमय. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट बायच्या साह्याने 1+1 अशा 2 धावा. आता 11 धावा करायच्या असतील आणि चेंडू बाकी असतील 7. चेंडू आणि धावांचा अंतर जर विचार केला तर 4 धावांचा असणार. मला वाटतं चांगलीच गोलंदाजी करतायत. चर्चा पाहायला मिळते. जर विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे अमयने. एक महत्वाचा चेंडू असेल शेवटचा चेंडू. फुल टॉस चेंडू आणि तिकडे आदळ इजा झाले की नाही बघायचं तिकडे व्हॉलेंटियर्सनी. व्हॉलेंटियर्सने जाऊन चेक करायचे आहे.
स्ट्राईक लागते वेदांत आणि नॉन स्ट्राईकला असतील ते सॉरी वेदांत नॉन स्ट्राईकला असतील प्रथमेश स्ट्राईकला असणार आहेत. शेवटचा चेंडू आता मात्र बॅटची कडे चांगलाच चेंडू षटकाची समाप्ती होते आहे. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायची असेल ते 9 चांगलंच षटक हाताळलं हमर यांनी. फक्त अवांतर धावांवर नियंत्रण ठेवता आलं नाही परंतु एक युवा गोलंदाज अमय पुन्हा एकदा एक नवीन अमय. 6 चेंडू आणि 9 धावा. चांगला चेंडू निर्धाव असा चेंडू चांगलीच गोलंदाजी हाताळली होतं. चौथ्या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी केली होती. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. दुसरा चेंडू चांगला चेंडू निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. सरक 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू हाताळतोय. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज असणार आहे. आता मात्र टप्पा पडून थोडासा बाहेर निघाला. 4 चेंडू आणि 8 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची गरज असणार आहे. एक धाव धावण्याच्या नादात फलंदाज होतोय बाद धावचीत होतोय. खरोखरच चांगलाच मारा. 6 चेंडू आणि 9 धावा असताना 3 चेंडू निर्धाव टाकतोय आणि एक अवांतर अशी धाव. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. एक षटकार येत आहे का फळीतून पाहायचा आहे. चैतन्य फलंदाजी जातोय. षटकार मारू शकतो का. चैतन्य 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 बॉलिंग टाकली ना त्याने कुठून आणतात प्लेअर. एकदा तो आला ना बॉलिंग वगैरे टाकलं असेल ते लक्षात राहतं. दादा आउट कसा आला. आउट कसा आला. रन आउट झाला. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. चैतन्य पाहूया षटकार मारू शकतो का. बॅटची कड घेतली. 1 धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. एक षटकार अनिवार्य असणार आहे जर सामना विजय मिळवायचा असेल सागर दर्शन संघाला. यापुढचा होणारा सामना फ्रेंड्स 11 विरुद्ध मंगलमूर्ती. दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. यानंतर आपला सामना खेळला जाईल. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव असा चेंडू. रिव्ह्यू निर्धाव चेंडू असणार आहे. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे.
एक चेंडू 7 धावा आणि विजय मिळतोय तो कानपूर संघ. अप्रतिम असा मारा अमयाच्याकडनं 7 धावा आणि विजय मिळतोय. केवळ एकच धावा देतोय. किरण रनआउट झाला ना. अरे बाबा मला अरे मी नाही मी अरे तो आला